त्याला संजीवन बोलतात. वास्तविक पाहता आजच्या दिवसांमध्ये आपली प्रार्थनामध्ये, देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनामध्ये, आराधनामध्ये आम्ही वाढत असताना एक प्रकारचा संजीवन आपल्यामध्ये आलेला आहे. तर संजीवन 3-4 भागांमध्ये असतं. पहिलं आहे वैयक्तिक संजीवन. दुसरं आहे कौटुंबिक संजीवन. तिसरं आहे मंडळीचं संजीवन. आणि चौथा एका समाजाचा किंबहुना एका जिल्ह्याचा, राज्याचा किंवा एका देशाचा किंवा एका खंडाचं संजीवन. तर हे संजीवन जे आहे हे वाढत जाणार आहे. जसं की एखादा व्यक्ती एका पाण्यामध्ये एक खडा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे तरंग तयार होतात ते जसजसे ते तरंग पुढे सरकत जातात तो घेरा त्याचा वाढत जातो. परंतु पहिला खडा कोणीतरी टाकायची गरज असते. ओके. वैयक्तिक संजीवन फर्स्ट आहे. पहिली गोष्ट आहे वैयक्तिक संजीवन. मग दुसरं आहे कौटुंबिक संजीवन. तिसरं आहे आपले मंडळीचं संजीवन. त्याच्यानंतर एखाद्या समाजाचं संजीवन. आणि त्याच्यानंतर आपल्या राष्ट्राचा किंवा देशाचं संजीवन. ओके. यावेळेस आपण एक शास्त्र भाग वाचूया. आपण दुसरे इतिहास त्याचा 29 अध्याय आणि त्याचा 1 पासून वाचूया. 1 पासून तुम्ही दुसरे इतिहास 29 1 पासून वाचा. हिजकियाची कारकीर्द. 10 पर्यंत. हिजकियाची कारकीर्द. हिजकिया राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता. त्याने 29 वर्षे यरुशलेमेत राज्य केले. 29 वर्ष 29 का 29 आहे. त्याने 29 ना. ओके. वर्ष यरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबिया, ती जखर्याची कन्या. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. ओके. बस. तर याच्यामध्ये त्याच्या आईचं नाव आणि त्याच्या आजोबाचं नाव दिलं. म्हणजे आईच्या पप्पांचं नाव आहे आणि आईच्या पप्पाचं नाव जकरिया आहे. म्हणजे तो मला वाटते ते याजक आहे. आणि याजकाची मुलगी आशीर्वादित आहे आणि त्याने आपल्या मुलाला पण तसंच वाढवलं. त्यासाठी हिजकिया देवाच्या दृष्टिकोनाने जे चांगलं ते करत असत आणि आपला वडील दावीद याच्या मार्गामध्ये तो चालत असत. किती वचन आता? 3. ओके. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले. आता जर करंथीकराचं पत्र आपल्याला हे बोलते की आम्ही देवाचं मंदिर आहोत. तर आज आपल्याला वैयक्तिकरित्या, कौटुंबिकरित्या, मंडळीमध्ये आणि आमच्या देशामध्ये देवासाठी दरवाजा उघडण्याची गरज आहे. आमेन. पुढं. आणि त्याची दुरुस्ती केली. आणि कशाची दुरुस्ती करायची? मंदिराची दुरुस्ती करायची. ओपन द डोर अँड रिपेअर द टेम्पल. खूप सुंदर वचन आहे, खूप सुंदर वाक्य आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये ही गोष्ट व्हायला पाहिजे की त्याने आपल्या अंतःकरणाला, आपल्या जीवनाला उघडावं. या आता आपण पहिली प्रार्थना करूया. त्यावेळेस ओ भ्रांते काला